नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी आविष्कार अनिल डेरे तुमचं स्वागत करतोय। सोशियोलॉजी ऑप्शनल म्हणजे समाजशास्त्र वैकल्पिक या विषयाच्या डिकोडिंग सिलेबस या शृंखलेखाली आपण घेतोय पार्ट 1 पार्ट 2। पेपर 1 मध्ये पार्ट 1 पार्ट 2 झालेला आहे। आता बघूया पेपर 2 मध्ये काय आणि कशा पद्धतीचा अप्रोच आपल्याला घ्यायचा आहे आणि सिलेबसमध्ये नेमकं कोणकोणत्या पद्धतीच्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे। तर पार्ट यामध्ये पण आपण वेगवेगळे चॅप्टर्स घेतोय। चॅप्टर्स जसं की हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की याचे पार्ट्स जसं जसं तुम्हाला उलगडायला लागेल तसं तसं तुम्हाला सिलेबस नेमकं काय विचारलेलं आहे, त्याच्यामध्ये कंटेम्पररी इश्यूज काय काय असू शकतात, समकालीन मुद्दे काय आहेत चर्चेमध्ये, त्याचा सुद्धा इथे आपण विचार करणार आहोत। तर ओव्हरऑल या सिलेबसमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करता येईल यासंबंधी आपण समजून घेऊया। तर अंडरस्टँडिंग इंडियन सोसायटी फ्रॉम ट्रॅडिशन टू ट्रान्सफॉर्मेशन, कशा पद्धतीनं परिवर्तनाकडे आपण वाटचाल करतोय। आजचा जो भारत निर्माण झाला आहे पेपर 2, पेपर 1 हा ओव्हरऑल ब्रॉड सोशियोलॉजी म्हणजे काय आहे, त्याचं सायंटिफिक स्टडी कशा पद्धतीनं करता येईल, मेथड्स कोणत्या आहेत, महत्त्वाचे मुद्दे जसं की किनशिप असेल, स्ट्रॅटिफिकेशन असेल, स्तरीकरणाचे मुद्दे आपण आतापर्यंत बघितलेले आहेत। आता या सर्वांचं ॲप्लिकेशन आपल्याला हेच मुद्दे घेऊन भारतीय समाज व्यवस्थेशी जुळवायचे आहेत हे सर्व मुद्दे। तर त्या दृष्टीनं काय काय सिलेबसमध्ये महत्त्वाचं राहील याकडे आपण लक्ष देणार आहोत। त्यापूर्वी लक्ष द्या, स्पॉटलाइट अकॅडमी समाजशास्त्र वैकल्पिक विषय याची बॅच आपण सुरू करतोय 20/11/2025 पासून। आणि या बॅचमध्ये तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन माझ्याकडून मिळणार आहे की हायलाइट्स असणार आहेत, ज्यामध्ये आपल्या नोट्स जे की इंटिग्रेटेड नोट्स असतील, ज्या माझ्या मते तुम्ही जर पूर्ण त्याचा अभ्यास व्यवस्थितशीर केला तर तुम्हाला इतर मटेरियल रेफरसुद्धा करायची गरज पडणार नाही आहे। असे हँडआउट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ज्यामध्ये इग्नूचं मटेरियल असणार, ज्यामध्ये विविध विद्यापीठांचाही मटेरियल असणार आणि सोबतच UPSCचा जो सिलेबस आहे त्याच्याशी लिंक करून सोप्यात सोप्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत विषय कसा पोहोचवायचा या रिलेटेड अशा त्या नोट्स डिझाईन झालेल्या आहेत। तर लक्ष असू द्या, ही बॅच स्टार्ट होत आहे 20/11/2025 पासून म्हणजे 20 नोव्हेंबरपासून। तर आता बघूया की सोशियोलॉजिकल लेन्स जी आपण इथे बघितलेली आहे, जो समाजशास्त्रीय दृष्टिकोन भारताच्या दृष्टीने का महत्त्वाचा ठरेल। भारतीय समाज कशानं बनलेला आहे बघा, तर भारतीय समाज एक स्ट्रक्चरली जर स्टडी केला तर इतर देशांच्या परिस्थितीच्या अनुरूप किंवा कालानुरूप बहुतांश जागी बदल झालेला दिसतो। तर जी संस्था आहे, प्रक्रिया आहे किंवा मॉडर्निटीचा जो कन्सेप्ट आहे, आधुनिकतेचा, पारंपरिक जी व्यवस्था आहे, भारतीय समाज फार पूर्वीपासून चालत आलेला आहे। असं म्हटलं जातं 5000 वर्षापूर्वीचा इतिहास भारतीय परंपरेला लाभलेला आहे। मग या इतिहासाचा या पद्धतीनं समाज व्यवस्था ही जडणघडण होत गेली असणार। मग ती समाजाची जडणघडण कशा पद्धतीनं आली मॉडर्निटीपर्यंत, म्हणजे आज जिथं आता इंग्रजांचं शासन संपल्यानंतर, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जो रॅपिड चेंज होत गेला, मग त्यानंतर 1990च्या नंतरचा जो लिबरलायझेशनचा कालखंड आहे, त्यामुळं सुद्धा समाजव्यवस्थेचा बहुतांश परंपरा, बहुतांश परिस्थितीवर कुठं ना कुठं परिणाम झालेला दिसतो। आणि मग हा परिणाम आपल्याला सामाजिकदृष्ट्या कशा पद्धतीनं अभ्यासता येईल याकडे आपण लक्ष देणार आहोत। तर भारतीय समाज जसं बघितलेलं आहे, यामध्ये रचना आहे आणि काही बदल आहे। मग परंपरा आणि आधुनिकता यांचं मिश्रण कुठंतरी होताना दिसतंय। 5000 वर्षापूर्वीचा इतिहास, हळूहळू होत आलेली जडणघडण, मग मुघलांचा आक्रमण असेल किंवा त्यानंतर झालेला ब्रिटिश कालखंड, आणि ब्रिटिश कालखंडानंतर जी मॉडर्निटी आहे वेस्टर्न सोसायटी म्हणजे पाश्चिमात्य देशांचं आधुनिकीकरणाची डेफिनेशन, आणि
आपली जी डेफिनेशन आहे त्यांच्यापासून आपण कोणकोणत्या गोष्टी घेतल्या असतील आणि कोणकोणत्या गोष्टी आपण आधीच्या जशाच्या तशा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. परंपरेच्या अशा बहुतांश गोष्टी आहेत ज्या आजही आपण त्याच पद्धतीनं फॉलो करतो. तर या सर्वांचा विचार एक पद्धतीनं आपण नेहमी करताना दिसतो. तर महत्त्वाचे मुद्दे येतात इथं की पेपर 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे. सामाजिक रचनेचा अभ्यास आपण आत्ताच बघितलाय. वेगळा अभ्यास कशासाठी करायचा आहे, कारण पाश्चिमात्य देशांचे जे सैद्धांतिक असतील, कल्पकता असेल किंवा त्यांचे जे थेरीज असतील त्या कम्प्लिटली डिफरंट आहे. इंडियन सोसायटीला अभ्यासायचं असेल तर इंडियन पर्स्पेक्टिव्ह एक वेगळा अँगल, एक वेगळ्या लेन्सनं विचार करणं गरजेचे आहे. कारण भारतीय समाज हा फार प्रगल्भ आहे आणि त्या दृष्टीनंच पेपर 2 हा तेवढाच ब्रॉड पण सोप्पा आणि ब्रॉड दोन्हीही एकत्रित करून पेपर 2चा अभ्यास आपण करणार आहोत. कंटेम्पररी रिलेव्हन्स जर आता बघायचं झालं तर मी नेहमी म्हणतो ॲप्लिकेशन बेस्ड नॉलेज असणं गरजेचं राहते. जसं की असमानतेसारखे मुद्दे तुम्ही बघितलं असणार. समाजामध्ये कितीतरी असमानता असतं. राजकारणाची ओळख, सांस्कृतिक पुनर्जीवन. बऱ्याच वेळा आपण असं बघितलेलं असतं की जसं पॉलिटिशी मुद्दा लिंक असतो, कोणती पार्टी निवडून येते, कोणती पार्टी राज्य करते, या दृष्टीनं सांस्कृतिक बदलही लक्षात येत आहे. आणि ते जसं की एखादी पॉलिटिकल पार्टी ही जर नॅशनलिझम सोबत कनेक्ट असेल, राष्ट्रवादाशी कनेक्ट असेल तर ते मुद्दे खाली पर्क्युलेट होतात, समाजामध्ये खाली झिरपतात. आणि सोशल मीडियाचा परिणाम असेल किंवा इतरही मॉडर्न गोष्टीचा असेल, त्या मॉडर्न गोष्टींचा यूज करून आपण ट्रॅडिशन्स कसे जपलेत, आपण परंपरा कशा जपल्यात, तर कुठेतरी फ्युजनसुद्धा झालेलं आहे. आणि कुठेतरी आपण आपल्या परंपरेला धरून ठेवलेलं आहे, कुठेतरी फ्युजन झालेलं आहे आणि काहीतरी कम्प्लिटली मॉडर्न, अशा 3 वेनं आपण गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. तर या सर्व प्रासंगिक अभ्यासाला समकालीन विषयावर आपण डिस्कशन करणार आहोत. तर बघूया, ह्या जो पर्स्पेक्टिव्ह आहे याबद्दल मी एक लेक्चर बनवलेला आहे, सोशियोलॉजी सुपर हिरोज. यामध्ये इंडियन पर्स्पेक्टिव्ह जिथं इन्व्हॉल्व्ह होतो, तो इंडियन पर्स्पेक्टिव्ह इन्व्हॉल्व्ह होताना मी नेहमी सांगत आलेलो आहे की GS घुरे, फादर ऑफ इंडियन सोशियोलॉजी असं यांना म्हटलं जातं. त्यानंतर स्ट्रक्चरल फंक्शनलिझम, संरचनात्मक कार्यात्मक जो अभ्यास आहे, MN श्रीनिवास. या सर्वांची डिटेल माहितीसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकाल. आणि AR देसाई जे आहे, ज्यांनी मार्क्सवादी अप्रोच भारताला अप्लाय कसा होईल, कशा पद्धतीनं होईल, मग ब्रिटिश इंडियामध्ये काय चेंजेस होते आणि ब्रिटिश इंडियामध्ये काय बदल घडले आणि जे इंडिपेंडंट इंडिया आहे त्यामध्ये काय बदल घडले. तर भांडवलशाही व्यवस्था इथे अभ्यासण्यासाठी मार्क्सवादी दृष्टिकोन AR देसाई यांनी कसा आणला, MN श्रीनिवास यांनी फील्ड व्हिजिट कशा केल्या, जसं रामपुरा व्हिलेज असेल त्यांनी महत्त्वपूर्ण स्टडी केली आणि त्यांचा एक कन्सेप्ट होता की व्हिलेज ॲज अ सोशल मायक्रोकॉझम. म्हणजेच की भारताचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला व्हिलेजचा जर तुम्ही अभ्यास केला तर तोच सेम अभ्यास आपल्याला भारताच्या इतर अभ्यासाशी लिंक करता येईल. सोबतच आपण संस्कृतायझेशन आणि वेस्टर्नायझेशन, संस्कृतिकीकरण आणि पाश्चिमात्यकरण, वेस्टर्नायझेशन असे कन्सेप्ट, इम्पॉर्टंट कन्सेप्ट. स्ट्रक्चरल फंक्शनल, बघा हे जे काय असतं ना, स्ट्रक्चर फंक्शनल, हे जरी टेक्निकल मुद्दे दिसत असतील तरी याचा मिनिंग खूप सोपा आहे की समाजाचं एक स्ट्रक्चर आहे, समाजाची एक संरचना आहे आणि ती संरचना समाजामध्ये कशा पद्धती कार्यान्वित होते याबद्दल आपण माहिती भेटणार आहोत. त्याचं फंक्शन काय असेल, ती संरचना आणि त्याचं कार्य यांचं इंटरलिंकिंग MN श्रीनिवास यांनी सांगितलेलं आहे. आपण वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह जेव्हा अनुभव, मी नेहमी सांगत आलेलो आहो, कॉन्फ्लिक्ट थेरी असेल किंवा स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट थेरी असतील, अशा वेगवेगळ्या थेरी असतील, फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह असतं, काय आहे यांचे वेगवेगळे दुकान आहेत. या दुकानामध्ये त्यांनी सांगितले की चष्मे तुम्हाला विकत भेटतील. त्या पर्स्पेक्टिव्हनं जर तुम्ही विचार केला तर समाजाचा मुद्दा आपल्याला त्या पर्स्पेक्टिव्हनं, त्या विचारानं, त्या आयडिओलॉजीनं समजण्यास मदत होतं. मग इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह GS घुरे, ज्यांना फादर ऑफ सोशियोलॉजी असं म्हटलं जातं, इंडियन सोशियोलॉजी. तर यांनी भारताचा
जे एकत्रीकरण आहे, सांस्कृतिक परंपरेवर खूप मोठा भर दिलेला आहे आणि यांनी सांगितलेलं आहे की असे सॅक्रेड टेक्स्ट जे इंडियाचे आहेत त्यातून आपण भारतीय संस्कृती फार छान पद्धतीनं समजू शकतो, रॅदर दॅन आपण वेस्टर्न फिलॉसॉफी किंवा वेस्टर्न अँगलनं भारतीय समाज समजण्यापेक्षा. मग त्यांनी ट्राईब असेल, कास्ट असेल किंवा मग इतर समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह असेल तर ते एक पद्धतीनं सांस्कृतिक परंपरेतून किंवा वेगवेगळ्या पुस्तकी भाषेतून, ज्ञानातून, रामायण असेल, महाभारत असेल किंवा मग गीता असेल, तर अशा सांस्कृतिक सांस्कृतिक टेक्स्ट आहे, जी ट्रेडिशन आहे भारताची पूर्वापार चालत आलेली आहे, तर याचा यूज करून इंडोलॉजिकल एक वे अभ्यासाचा त्यांनी बनवलेला आहे. भारतशास्त्रीय दृष्टिकोन असं आपण त्यास म्हणतो. मग हा तर झाला भारतीय वेगवेगळे दृष्टिकोन, जे की आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, जिथं की पर्स्पेक्टिव्ह समजून घेणार आहोत आपण. तर महत्त्वाचं आहे कंटेम्पररी रिलेव्हन्स. आता मी नेहमी म्हणत आलेला आहे, UPSC असेल किंवा MPSCचा बदललेला सिलेबस असेल, कंटेम्पररी रिलेव्हन्स तुमचा जो असतो की तुम्ही समकालीन मुद्दे अप्लाय किती करू शकता, प्रेझेंट एक्झाम्पल किती देऊ शकता, पेपरमध्ये लिहू शकता, तुम्हाला सजग राहून विचार करून ते मुद्दे लिहावे लागतात. मग असे कोणते मुद्दे आहेत बघा. तर इनइक्वॅलिटीच्या रिलेटेड ऑक्सफॅम रिपोर्ट आपण स्टडी केलेला आहे की इथं की 1% लोक हा बहुतांश 70% संपत्ती कशा पद्धतीने होल्ड करतात. मग ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, खाऊजा जसं म्हणतो, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आलं, त्यानंतर ते 1% लोक किती % संपत्ती धरून ठेवत आहे, इनइक्वॅलिटी कुठं आलेली आहे का. काय असतं समाजशास्त्राचा अभ्यास म्हणजे समाजामध्ये होणारे जे बदलाव आहेत, समाज आधी होता कसा, समाज आहे कसा आणि समाजाचं पुढं रूप आजच्या रूपावरून पुढं रूप कसं होईल या संबंधीचा अभ्यास आपण नेहमी समाजशास्त्रामध्ये बघत असतो. डिजिटल संस्कृतिकीकरण होत आहे का? होतंय. आज आपण बघितलेलं आहे की ऑनलाईन मीडियाचा यूज करून कितीतरी मंदिरांचे ट्रस्ट तयार करतात. आजकाल तुम्ही बघितलं असेल, शिर्डी के साईबाबांचे दर्शन असेल किंवा मग कोणत्याही मंदिराचं दर्शन असेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला अवेलेबल झालं आहे. तुम्ही प्रसाद पण ऑनलाईन चालू शकता. मग तुम्ही काय केलेलं आहे, इथं फ्यूज झालेलं आहे. इथं तुमचं जो पुराणा रिलिजन आहे, जुनं रिलिजन आहे, त्याला एका साईडनं घेतलं आणि नवीन डिजिटल मीडिया एका साईडनं घेतलं. संस्कृती कुठून तरी आली, मॉडर्निटी कुठून आली, दोघांचं फ्युजन झालं आणि डिजिटल संस्कृतिकीकरण झालं. आणि अशा पद्धतीनं कुठंतरी एखादा डॉमिनंट जी जीवनशैली आहे त्याची सुद्धा नक्कल आपण बघितलं असणार की हिरोज, हिरोईन किंवा आता सोशल मीडियावरचे फॉलोअर्स असतात, तर ते जसे व्हिडिओ किंवा जी लाईफस्टाईल फॉलो करतात त्या उच्चभ्रू लोकांची जीवनशैली सुद्धा इंस्टाग्रामसारख्या माध्यमातून फॉलो करणं. मग फॅशन सेन्स जर असेल आपला, बघा इंडियाच्या कंटेक्स्टला ती गोष्ट कशी लागू पडतं पेपर 2 मध्ये आपल्याला ते बघायचं आहे. मग आता बघूया त्या पुढच्या चॅप्टरमध्ये काय बघायचं आहे. झाला पहिला पर्स्पेक्टिव्ह आपण अंडरस्टँड केला इंडियाच्या रिलेटेड, भारताच्या रिलेटेड. आता इम्पॅक्ट ऑफ कॉलोनियल रूल ऑन इंडियन सोसायटी हा दुसरा त्यातला महत्त्वपूर्ण मुद्दा ठरेल. आणि यामध्ये भारतीय समाजावर वसाहतवाद जो कॉलोनियल रूल आहे त्या राजवटीचा प्रभाव कशा पद्धतीने पडला या संबंधी या चॅप्टरमध्ये आपण माहिती घेणार आहोत. मग आपण बघितलेलं आहे मार्क्सचा पर्स्पेक्टिव्ह इंडियाच्या रिलेटेड कोण समजावून सांगतं, AR देसाई समजावून सांगतात. तर शोषणामुळं वर्ग एकता निर्माण झाली, एक्सप्लॉयटेशन क्रिएट अ क्लास युनिटी, AR देसाई म्हणतात की असा नाहीरे वर्ग भारतीय संस्कृतीमध्ये होता. इव्हन त्यांनी, मी माझ्या एक डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओ जी आहे सोशियोलॉजी सुपर हिरोज यामध्ये सांगितलेलं आहे की सोशल बॅकग्राऊंड जो आपलं क्रिएट झालेलं आहे, आपण नेहमी म्हणतो राष्ट्रवादाचं बॅकग्राऊंड जे आहे, नॉन व्हायलंट ट्रूप जे आहे, ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर त्या नॅशनलिझमच्या मागं ही जी मेन आयडिओलॉजी होती त्याबद्दलही AR देसाईंनी काही आपलं मत ठेवलेलं आहे. ते काय असणार त्या व्हिडिओमध्ये पण मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथं मी तुम्हाला एका साध्या सोप्या सरळ एक्झाम्पलमधून हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की लगान मूवीमध्ये आपण बघितलेलं आहे क्रिकेटची मॅच असतं, मग त्या लोकांना ते खेळता येत नाही, पण लगान
माफ करण्यासाठी त्यानं जी ब्रिटिश ऑफिसर आहे त्यानं ती कंडिशन ठेवलेली असते की जर तुम्ही क्रिकेट खेळले, तुम्ही जर व्यवस्थित क्रिकेट खेळला आणि आम्हाला हरवलं तर तुम्हाला लगान माफ करण्यात येईल. तर मग हे ते शिकतात. या उदाहरणावरून आपल्याला काय दिसतं तर गरजेनुसार, काळानुसार जो बदल होत गेला, मॉडर्निटी आपण जशीच्या तशी ॲक्सेप्ट केली का, आधुनिकीकरण आपण जशाचं तसं ॲक्सेप्ट केलं का, तर नाही. आपण कुठंतरी काय बघितलेलं आहे की इंडियन माइंड यांनी कशा पद्धतीनं, बघा, कॉलोनिझम डिडंट जस्ट रूल लँड, इट रिशेप द इंडियन माइंड. कशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या जसं की कल्चर असेल, त्यांची सांस्कृतिक परंपरा असेल. आता मॉडर्न एज्युकेशन सिस्टीमवर पण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण नेहमी म्हणतो की एज्युकेशन सिस्टीम आपली जी आहे ही कॉलोनियल माइंडसेटची आहे. आता बहुतेक नेत्यांचे भाषणं तुम्ही ऐकले असाल. मग बघा ती कुठून आलेली आहे एज्युकेशन सिस्टीम असेल, अशा ग्रेडिंग्स असतील, 10वी 12वी मॅट्रिकच्या एक्झामला का महत्त्व असतं, इथूनच आलेलं आहे. कॉलोनियल माइंडसेट म्हणून ती एज्युकेशन सिस्टीम, नाही तर आपली पुराणी जी एज्युकेशन की जुनी एज्युकेशन सिस्टीम होती ती कशा पद्धतीची एज्युकेशन सिस्टीम होती मित्रांनो, तर त्या एज्युकेशन सिस्टीममध्ये झाडाखाली बसून गुरु शिष्य परंपरेचं पालन केलं जायचं आणि त्या पद्धतीनं शिक्षण एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर व्हायचं. परंतु ही नवीन शिक्षण पद्धती आपण सोयीनुसार स्वीकारली. यावरून दिसतं की कुठेतरी वसाहतवादी राजवटीचा प्रभाव आपल्या जीवनशैलीवर कुठे ना कुठं होताना झालेला दिसतो. दुसरं इम्पॉर्टंट आहे वेस्टर्नायझेशन आणि मॉडर्नायझेशन. आता वेस्टर्नायझेशनचा कन्सेप्ट M.N. श्रीनिवास यांनी दिलेला आहे. मी आधी पण बोललेलो आहो. या चॅप्टरमध्ये बघतोय आपण की इम्पॅक्ट कसा पडतोय, ब्रिटिश राजवटीचा इम्पॅक्ट कसा पडतो. मग वेस्टर्नायझेशन होत आहे का, बघितलंय. आपल्या कपड्यांपासून, आपल्या राहणीमानापासून, इवन इंग्लिशचा जो आपल्यावर पडलेला इम्पॅक्ट बघा. आपण जर समजा कुठं लेक्चर करताना दिसतं, बघा हे इंग्लिश जे आलेलं दिसतं, इंग्लिशला महत्त्व, इंग्लिशमध्ये पेपर लिहिणार. मग मराठीचे मुद्दे आपण महाराष्ट्रामध्ये स्टडी करतो, नाही महाराष्ट्राचं जर असेल तर मराठी बोलता यायला पाहिजे, हे आत्ताचे मुद्दे झाले. पण त्या काळी इंग्लिश येणं हे खूप मोठं कामगिरी समजल्या जायची. आजही ती तशीच आहे. म्हणून इंग्लिश येणं या गोष्टीला खूप महत्त्व कशामुळे प्राप्त झालेलं, तेच वसाहतीचा झालेला भारतीय समाजावरचा कुठे ना कुठेचा इम्पॅक्ट. मग वेस्टर्नायझेशन असेल, मॉडर्नायझेशन असेल, मॉडर्न वेगवेगळ्या ट्रॅडिशन्स आपण स्वीकारलेले आहे. मग कपड्यांची ट्रॅडिशन असो, धोती कुर्त्यापासून हळूहळू होत आलेला बदल आणि जी सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्या कल्चरमध्ये झालेला परिणाम. कुठेतरी लहान मुलगा इंग्लिश बोलताना जातोय, कल्चरली कुठेतरी इम्पॅक्ट होते कॉलोनियल माइंडसेटचा. मी असं म्हणत नाही इंग्लिश शिकणं किंवा लिंक लँग्वेज शिकणं चुकीचं आहे. आपण इथं समाजाचा अभ्यास करतोय आणि समाजावर ब्रिटिशांकडून झालेले बदलाव आपण इथं अभ्यास करताना बघतो. मग बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की D.P. मुखर्जी यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण मॉडर्नायझेशन स्वीकारलेलं आहे. पुढे योगेंद्र सिंग पण सांगणार आहे की फ्युजन आहे. आपलं मॉडर्नायझेशन जे आहे, मॉडर्नाइज होऊन आलेलं हो, तर तिथं आपण ट्रॅडिशन कम्प्लिटली एलिमिनेट केलेली नाही आहे. आजही कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल, पुढे येणार आहे कास्ट सिस्टीमचे मुद्दे, तेव्हा पण मी डिस्कस करेल की कशा पद्धतीनं, छुप्या पद्धतीनं, लपलेल्या पद्धतीनं आजही कास्ट किंवा जात ही कुठंतरी राहते. कोवर्ट पद्धत असेल, ओवर्ट पद्धत असेल, आतली बाहेरची पद्धत असेल, तर ती कास्ट सिस्टीम आजही कुठं कंटेम्पररी इश्यूजवर लागू पडतंय का, समकालीन मुद्द्यांवर लागू पडतंय का, हे दिसतंय. D.P. मुखर्जी यांनी सांगितलेलं आहे की आपण आपली ट्रेडिशन कुठेही लूज नाही केलेली आहे, मॉडर्निटीचा स्वीकार केलेला आहे, पण कुठेही असो आपण जातीवरून आजही काही व्यक्तींना, जिथं इन्स्टिट्यूशन असेल तिथं त्याचा इम्पॅक्ट पडलेला दिसतोय. म्हणून परंपरा न गमावता आपण आधुनिकीकरण केलेलं आहे, असं D.P. मुखर्जींचं मत आहे. आता पुढील मुद्दे आहे सुधारणा चळवळी. सुधारणा चळवळीच्या मुवमेंटमध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर लक्षात घ्या, इथं 19th सेंचुरी सुधारकांनी आधुनिक भारताला कशा पद्धतीने आकार दिला, तर आधुनिक भारतासाठी जे समाज सुधारक होते त्यांचं मत काय आहे. मग त्यांनी भारतातल्या जुना रूढी परंपरा घालून नवीन परंपरा, जसं राजाराम मोहन रॉयचा विचार आपण नेहमी हिस्ट्रीमध्ये अनुभवलेला आहे, तर त्यांच्यावर वेस्टर्न फिलॉसॉफीचा झालेला महत्त्वपूर्ण परिणाम आणि त्यामुळं त्यांनी समाजामध्ये
ज्या बदलाव घडवून आणले, मग यामध्ये सामाजिक सुधारणा रिफॉर्म मुवमेंट वेगवेगळ्या असू शकतात. मग पिसंटच्या रिलेटेड, शेतकऱ्यांच्या रिलेटेड मुवमेंट असेल, ट्राईब आदिवासींच्या रिलेटेड कुठेतरी मुवमेंट्स चालू असतील, कास्टच्या रिलेटेड तिथून अपलिफ्ट होण्यासाठी डाऊन ट्रोडन पोझिशन, खालच्या पोझिशनपासून वरच्या पोझिशनवर जाण्यासाठी असेल. आणि याच सोबत जेव्हा खाऊजासारखी स्थिती निर्माण झाली आणि जिथं इन्व्हेस्टमेंट होत आलं, हळूहळू आपण मध्यमवर्गीय नवीन मध्यम वर्ग आणि अभिजात जसं की इलाइट्स वर्ग असे तयार झालेले आहे. इमर्जन्स ऑफ एज्युकेटेड बुर्जॉइजीज असं म्हटलं जाते. मग हा मध्यम वर्ग आणि हा मध्यम वर्ग बहुतांश प्रमाणामध्ये आज भारताच्या पॉलिसीज डिसाईड करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतोय. एक्झाम्पल जर द्यायचं झालं, कांद्याच्या, बटाट्याच्या किमती अचानक स्पाईक होताना, तुम्हाला टोमॅटोच्या किमती अचानक स्पाईक होताना, अचानक पडताना दिसतात. गव्हर्नमेंट काहीही झालं, पॉलिटिकली निवडून जर यायचं असेल तर मध्यम वर्ग हा जो नवीन वर्ग तयार झालेला आहे, या वर्गाला नाराज करता चालणार नाही. यासाठी मग मध्यम वर्ग, नवीन मध्यम वर्गाच्या काय गरजा आहेत या समजून घेण्यासाठी समाजामध्ये त्यांची स्टडी होत असते. आणि मग समाजशास्त्राची ही स्टडी नवीन मध्यम वर्गाने काय समाजात बदलाव केलेले आहेत आणि त्यांच्या दृष्टीनं समाजामध्ये काय सिच्युएशन्स क्रिएट झालेला आहे याचा विचार आपण इथं करणार आहोत. सोबतच आपण शिक्षण जसं की बघा, शिक्षणामध्येही मी बघितलेलं आहे कॉलोनियल रूल एज्युकेशन पॉलिसीवर इम्पॅक्ट करते. आता कंटेम्पररी समकालीन मुद्द्यांशी जर जोडून घ्यायचं असेल तर न्यू एज्युकेशन पॉलिसी जी तयार झालेली आहे शिक्षणाचे जे डिकॉलोनायझिंग करण्यासाठी, जसं म्हणू की वसाहतवाद जो आहे तो घालवायचा आहे, यासाठी आता विवसाहतीकरण किंवा निर्वसाहतीकरण आपल्याला कुठेतरी करण्यासाठी प्रयत्न करते सरकार. तर मग तो मुद्दा आपल्यासाठी हायलाइट होतो. क्वेश्चन तुम्हाला या मुद्द्यांवर विचारेल, पण कनेक्ट तुम्हाला कोणत्या या चॅप्टर सोबत करायचं असतात. मग याचे थिंकर्स कोणते असतील, जसं आपण डी पी मुखर्जी बघितलं. मग 200+ इयरमध्ये कॉलोनियल ब्युरोक्रॅटिक लेगसी जी आहे, नौकरशाही, आपण आजही म्हणतो की ब्युरोक्रॅटिक रिफॉर्म गरजेचा आहे. असं म्हणत जरी असलो तरी तो जो ढाचा आहे, तो स्ट्रक्चर आहे ब्युरोक्रेसीचा, तो कुठं ना कुठं ब्रिटिश कॉलोनियल माइंडसेट किंवा त्याच दृष्टीनं तयार झालेला आहे. मग आता ही तर झाली कॉलोनियल इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी. मग आता पुढला मुद्दा काय असेल बरं, तर रूरल आणि ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर. आता आपण 3 महत्त्वपूर्ण मुद्दे असतात. 3 मुद्द्यांमध्ये किंवा 3 टॉपिकवर, 3 मॅक्रो टॉपिकवर, मोठ्या मुद्द्यांवर जर आपण ढोबळमानाने जर समजा डिव्हिजन केलं तर पेपर 2 मध्ये 3 महत्त्वपूर्ण आहे. एक इंट्रोडक्शन टू इंडियन सोसायटी, जे की आपण आत्ताचे वरचे 2 चॅप्टर त्याच्याशी रिलेटेड आहे की इंडियन सोसायटी कशी आहे आणि कॉलोनियल इम्पॅक्ट असेल, हिस्टोरिकल इम्पॅक्ट असेल, त्यामुळे असे काय बदलाव होत गेले की आज आपण या सिच्युएशनमध्ये आलोय. तर मग इंट्रोड्यूस केलं. मग त्यामध्ये आपण GS घुरे वगैरे सारखे सोशल सायंटिस्ट सुद्धा बघितले. आता वळतो आपण सोशल स्ट्रक्चर नेमकं काय आहे, सामाजिक रचना जी आहे ती रचना कशा पद्धतीची आहे, तर दुसरा असणार. आता पहिला पॉइंट संपला, जो मॅक्रो स्टडी आहे, मोठा स्टडी आहे, एक मुद्दा. दुसरा असेल रचनेचा अभ्यास, म्हणजे सामाजिक रचना कशा पद्धतीची आहे याकडे वळू. आणि तिसरा जो मुद्दा राहील मग तो राहील सोशियल चेंज, जो सामाजिक बदलाव जो घडत आलेला आहे समाजामध्ये त्याच्या संबंधित अभ्यास. तर बघा, ग्रामीण आणि कृषी सामाजिक अर्थव्यवस्था आपण नेहमी बघितलेलं आहे की भारतातली बहुतांश पॉप्युलेशन आज सुद्धा ग्रामीण भागात राहते आणि कृषी व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे जो सामाजिक रचना डिसाईड करण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. का बरं, तर बहुतांश लोक आजही कृषी व्यवसाय करणं आणि ग्रामीण भागात राहणं, याचाच अर्थ समाजाचा जर अभ्यास करायचा असेल भारतीय समाजाचा, तर ग्रामीण जीवन आणि कृषी या 2 गोष्टी समजून घेणं आणि त्या रचनेचा अभ्यास करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण आपल्या बहुतांश पॉलिसीज जे असतील ॲडमिनिस्ट्रेशन मधल्या,
त्या बहुतांश पॉलिसी आजही शेतकऱ्यांना कुठंतरी कर्जमाफी दिल्या जातं, कुठंतरी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्कीम थ्रू आपण शेतकऱ्यांना अर्थसहाय्य प्रोव्हाइड करतो, त्यांना सोलर पंप्स असतील किंवा मग शेतीच्या रिलेटेड बियाणे खते असतील त्यासंबंधी, जसं आपण बऱ्याच वेळा एक MPSC आधी MPSCमध्ये ह्युमन रिसोर्सच्या रिलेटेड असतील तर हे मुद्दे यायचे की समाजातली जर रचना ग्रामीण आणि कृषी समाज रचना असेल तर आपल्याला शेती आणि ग्रामीण जीवन दोन्हीही अभ्यासावं लागेल. मग बघा ना, आयडिया ऑफ इंडियन व्हिलेज आधीपासून आलेला आहे. मग ही इंडियन व्हिलेज गावाची संकल्पना वेगवेगळ्या ब्रिटिशांनी पण ही समजून घेतली. सामाजिक व्यवस्था समजून घेतल्याशिवाय तुम्हाला कायदे करणं शक्य नाही, म्हणून कायदे संकल्पना करण्यासाठी व्हिलेज स्टडी वेगवेगळ्या सोशल सायंटिस्टनी नेहमी केलेली आहे. मग फरक आहे, जी ब्रिटिशर्स असतील किंवा मग पाश्चात्य जे वेस्टर्न फिलॉसॉफर असतील त्यांनी जी केलेला स्टडी आहे आणि भारतीयांनी केलेला स्टडी आहे यामध्ये बराच तफावत आहे. मग का, आणि ते पण सांगितलेलं आहे पर्स्पेक्टिव्ह ज्यांना त्यातलं कळतंय ते बाहेरचे होते, त्यांनी त्यांच्या गरजेप्रमाणे अभ्यास केला. आयडिओलॉजी समाजशास्त्रातून समाजाचा रचनेचा अभ्यास करून एक आयडिओलॉजी पॉलिसी मेकिंगमध्ये कुठेतरी हेल्प होतं. मग एम एन श्रीनिवास यांचा मुद्दा आपण भारताचे सूक्ष्म रूप म्हणजे गाव यांनी डायरेक्ट सांगितलं की सूक्ष्म रूप जे आहे ते गाव आहे. डॉमिनंट कास्ट आपण बघितलेलं आहे. कुठं इलेक्शन आता बहुतांश जागी जिल्हा परिषदचे इलेक्शन्स असतील, पंचायत समितीचे इलेक्शन्स असतील तर वर्ग कोणता तरी वर्ग असतो, कोणती तरी कम्युनिटी असते ज्यांचं प्रभावी जात याला ती जात प्रभावी असते. मग कशाच्या रूपानं, तर त्याच्याकडे इकॉनॉमिक बेस असेल, इकॉनॉमिक दृष्ट्या कुठंतरी सधन असेल. मग ती इकॉनॉमी कशाच्या दृष्टीने आलेली असणार, तर बहुतांश वेळा त्यांच्याकडे जमिनी जास्त असतील, कृषीच्या रिलेटेड असतं. गावाकडील सर्व गोष्टी कृषीच्या आत्तापर्यंत कृषीच्या रिलेटेड असायचं. मग जी इकॉनॉमिक क्लास आहे, इकॉनॉमिक क्लास कुठंतरी त्यांच्याकडे पैशांची सढळता आहे, नंबरनं ते कुठंतरी जास्त असतील. तर डॉमिनंट कास्टचं वर्चस्व नेहमी समाजामध्ये राहतं. मग बऱ्याच वेळा जेव्हा आपण कास्ट स्टडी करतो त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांसारखे डिव्हिजन करतो. पण सोशल पर्स्पेक्टिव्ह नेहमी किंवा सोशल सायंटिस्ट नेहमी सांगतात की ते झालं रिच्युअल डिव्हिजन. रिच्युअल मीन्स धार्मिक स्थितीनुसार किंवा एखादी तुम्हाला प्रोसेस करायची आहे, कोणाला काहीतरी झालंय, बाळ झालं, लग्न असेल कोणतं, तर रिच्युअल फॉलो करतो आपण, धार्मिक एक पद्धती असते. मग त्यानुसार जर डिव्हिजन केलं तर ते डिव्हिजन झालं. मग प्रत्येक वेळेस हे जे केलेलं डिव्हिजन आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे डिव्हिजन नेहमी लागू तसंच पडेल, ती उतरंड तशीच असेल की जेव्हा इकॉनॉमिक क्लास किंवा इकॉनॉमिक पॉवरफुल असा क्लास असेल, उकलिगाज असतील आणि तुम्ही आपण बरेच स्टडी करणार आहोत, लिंगायत असतील, जसं की महाराष्ट्रातला मराठा कम्युनिटी असेल आणि जाट कम्युनिटी असेल हरियाणातली, ही कम्युनिटी रिच्युअलिस्टिक दृष्ट्यानं धार्मिक दृष्ट्या खाली येते, उतरंडीच्या खाली येते, परंतु तरीही बऱ्याच वेळा त्यांचं डॉमिनन्स ह्या समाजामध्ये दिसून येतं. मग ते पॉलिटिकल डॉमिनन्स, इकॉनॉमिक डॉमिनन्स हे हर वेळा ओव्हरलॅप होताना दिसतं. मग अँद्रे बेते हे एक, यांना AB म्हणतात, अँद्रे बेते यांनी जो भारतीय समाजाचा अभ्यास केलेला आहे त्यांच्या मते फक्त धार्मिक स्थिती महत्त्वाची नाही तर क्लास, पॉवर या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणून यांना इंडियन मॅक्स वेबर सुद्धा म्हटलं जातं. पंचायत राजचा अभ्यास बघू. पंचायत राजमध्ये रिझर्वेशन पॉलिसी असते, रुरल पॉवर स्ट्रक्चर, लोकल गव्हर्नन्स. मग आता इथं निवडून येण्याचं जे परिस्थिती असते इथं रिझर्वेशन पॉलिसी लागू पडल्या जातं. SC STला, महिलांना रिझर्वेशन असतं. मग काय तर कायदा आणि सुव्यवस्था असेल, प्रशासन असेल, व्यवस्थित पद्धतीनं व्हावं यासाठी समाजातला कोणता तरी वर्ग वर यावा, त्यांनाही प्रशासनामध्ये सहभागी लावावा. तर पंचायत राज सोशल स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. कारण आपण नेहमी बघितलेलं आहे की जेव्हा पण इलेक्शन होत असतील, पंचायतपती आपण बघितलेलं, बायांना रिझर्वेशन आहे पण बाई पंचायत इलेक्शन निवडून आलेली आहे पण परंतु नवराच तिचा सर्व डिसिजन घेत असतो. मग काय आहे समाजाचं स्ट्रक्चर आहे, कुठेतरी पॅट्रियार्की
पुरुष प्रधान संस्कृतीचं ते प्रतीक आहे की बाई नावाला बसली आहे चेअरवर सरपंच म्हणून, पण डिसिजन कोण घेत आहे? तिचा नवरा घेतोय. अशा पद्धतीचे वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे त्यावरही आर्ग्युमेंट, काउंटर आर्ग्युमेंट्स आपण इथं स्टडी करणार आहोत. लँड रिफॉर्म्स असेल, लँड रिफॉर्म आणि ग्रीन रिव्होल्युशन आपण बघितले की हरित क्रांती नेहमी चर्चेमध्ये असते. आणि D.N. धनगरे हे जे सोशिओलॉजिस्ट आहे यांचे विचार यांनी खूप जवळून ग्रीन रिव्होल्युशन स्टडी केलेली आहे. ग्रीन रिव्होल्युशनमुळे इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय झालेला आहे, आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने शेतकऱ्यांची तयार झाली आहे. मग या परिस्थिती अशी असताना पंजाब, हरियाणा सारख्या वेस्टर्न यूपीमध्ये कुठेतरी असा कोणता तरी डॉमिनंट कास्ट वर आली आहे का की ज्यांनी हरित क्रांतीचा भरपूर फायदा घेतलेला आहे आणि समाज व्यवस्था अशा पद्धतीने झालेली आहे की ते सधन शेतकरी बाकी इतर शेतकऱ्यांपेक्षा कुठेतरी वेगळे पडलेले आहे. मग त्यांचाच कुठेतरी पॉलिटिक्समध्ये, इकॉनॉमीमध्ये वर्चस्व निर्माण झालेला आहे का? हा सुद्धा स्टडीचा मुद्दा आहे जो की आपण ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चरमध्ये बघणार आहोत. पुढं जर बघायचं झालं तर कंटेम्पररी रिलेव्हन्स, मी यावर बोललेलो आहो की फार्मर्स प्रोटेस्ट जो झाला होता 2021 मध्ये आंदोलने झाली, तर त्याच भागातल्या शेतकऱ्यांनी का म्हणून आंदोलनं केलेली असणार. जे फार्मर्स जे रिफॉर्म होते, जे की मोदी गव्हर्नमेंट नेहमी सांगत होती की ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे, परंतु असे काय मुद्दे झाले असतील की शेतकऱ्यांनी तिथं आंदोलन केलेले आहेत. मग डिजिटल ॲग्रिकल्चर आणि PM किसान आपण बघितलेलं आहे की आता AI जनरेशन झालेली आहे. ड्रोन दीदी आपण स्कीम पण बऱ्याच वेळा बघतो. PM किसान सारख्या स्कीममधून आपण नेहमी बघितलेलं आहे की शेतकऱ्यांना मदत केल्या जातात. 2,000 रुपये असेल, वर्षाचे 6,000 असतील, अशा पद्धतीची मदत शेतकऱ्यांना जी केली जाते. मग शेतीच्याच रिलेटेड मुद्दे असतात की ऊस तोडणी कामगार हा महाराष्ट्राच्या रिलेटेड महत्त्वाचा मुद्दा आहे. मग रुरल मायग्रेशन आणि फेमिनायझेशन जे आहे ॲग्रिकल्चरचं होताना दिसून येतं. फेमिनायझेशन म्हणजे स्त्रीकरण कशाचं, शेतीचं. कसं एका जागेवरून, रुरल जागेवरून आपण बघितलेलं आहे की पुणे, मुंबई सारख्या सिटीमध्ये जॉबसाठी लोक येतात. मग हे असेही कामगार येतात ज्यांना स्किल नाही आहे. मग इथं कोणतंही पडलेलं काम ते करतात. काय तर कुठंतरी काहीतरी रोजगार उपलब्ध होईल. गावामध्ये, शेतीमध्ये ते उपलब्ध झालेला नसतो. किंवा मग असे काही कामगार असतील, ऊस तोडणी कामगार असतील, जे मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून स्थलांतरित होऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीसाठी येतात. मग त्यांची परिस्थिती सुद्धा खूप हलाखीची असते. आणि जेव्हा मायग्रेशन झालेलं असतं तेव्हा स्त्रिया, बऱ्या आपण UP, बिहारमध्ये बघितलेलं आहे, जिथं फेमिनायझेशन होतं की घरातला जो पुरुष आहे तो कमवायला दुसऱ्या साईडला गेलेला आहे आणि त्यामुळं स्त्रिया ज्या आहेत त्या घरी एकट्याच असतात. आणि मग एकट्या असल्यामुळं त्यांच्यावर शेतीचाही भार येऊन पडतो जर जमीन असेल तर, आणि बाकीही कुटुंबाचा भार येऊन पडतो. मग ती वल्नरेबल कशी होते, तोही पर्स्पेक्टिव्ह, फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह, स्त्रियांच्या रिलेटेड पर्स्पेक्टिव्ह आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. आपण काय अभ्यासतोय इथं अभ्यासतोय ग्रामीण आणि शेतीचं जीवन यांच्या स्ट्रक्चर, भारतीय दृष्ट्या सामाजिक स्ट्रक्चर काय असेल, सामाजिक रचना काय असेल. चला, तर यासारखे मुद्दे इथं आपण पाहिलेले आहेत. तर यानंतरचा टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला कास्ट सिस्टीम. फार महत्त्वाचा मुद्दा. नेहमी या मुद्द्यांमुळंच सामाजिक रचनेमध्ये आपण म्हणतो की मॉडर्नायझेशन जे असेल, पाश्चिमात्यकरण जे असेल, ते का म्हणून झाली नसेल किंवा आजही असं कोणत्या गोष्टी आहेत. मग ते जे कास्ट सिस्टीमचं जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरमध्ये काही बदलाव झालेले आहेत का? मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी असेल त्याने कास्ट सिस्टीममध्ये कुठं बदल झालेला आहे का? त्याच्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्या रचनेमध्ये बदल झालेला आहे का? मग हा जर बदल कुठंतरी होताना दिसत असेल, कुठंतरी आजचा जो शूद्र वर्ग असेल तो आधीच्या शूद्र वर्गासारखा आहे का? आधीच्या शूद्र वर्गासारखा आहे का? या रिलेटेड आपण नेहमी बघत असतो. तर मग या रिलेटेड सोसायटी किंवा सोशिओलॉजीमध्ये ज्याचा स्टडी होतो. मग फ्युचर ऑफ कास्ट
कास्ट सिस्टीम जी बघितलेली आहे, जातीची वैशिष्ट्य काय असतं ते GS घुरे मी म्हटलेलं आहे, कास्ट रिलेटेड त्यांचा खूप इम्पॉर्टंट स्टडी आहे आणि त्यांनी काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्ये सांगितलेली आहे, जिथं की सेगमेंटल डिव्हिजन, खंडीय विभाजन कसं होतं. सेगमेंटमध्ये म्हणजे बघा असं स्ट्रॅटिफाय असतं आणि एका सेगमेंटमध्ये पर्टिक्युलर कास्ट गणल्या जाते, ही इथं असेल इथं असेल, तर सेगमेंटमध्ये डिवाइड झालं. हायरार्की म्हणजे काय, मग आता हे जे सेगमेंट्स आहेत एकावर एक स्तरीकरणासारखे ठेवलेले आहेत. मग इथं कुठंतरी हेरिडेटरी झालेलं आहे ऑक्युपेशन, म्हणजे वंशपरंपरागत काही व्यवसाय असतात. मग वंशपरंपरागत जर व्यवसाय असेल तर सुतारा काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने नेहमी सुतारा कामच करावं. मग इथं कुठंतरी वंशपरंपरागत नाव्याच्या मुलांना नाव्याचंच काम करावं, केस कापायचंच काम करावं, अशा पद्धतीचं वंशपरंपरागत व्यवसाय निर्मिती आहे का आजही, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला GS घुरे यांनी सांगितलेले आहेत, ते पण आपण अभ्यास करणार आहोत. मग जात आणि धर्म आता बघितलेलं आहे. कास्ट आणि रिलिजन दोन्ही एक नाही आहे. बघा, रिलिजन इंडिव्हिज्युअली तुम्ही काहीही असेल, रिलिजन तुम्ही फॉलो करू शकता, जरुरी नाही आहे तुम्ही रिलिजन फॉलोच करायला पाहिजे, परंतु मनामध्ये काही जर भावना असतील तर रिलिजन फॉलो करणं हे एक वैयक्तिक कारण असू शकतं. आणि कास्ट हे सामाजिकता, जात, याच्यावरून तुमचं ऑक्युपेशन, प्युरिटी, इम्प्युरिटी सारखे कन्सेप्ट ठरल्या जाते. मग लुई डुमो नावाच्या जो सोशल सायंटिस्ट आहे यांना या कास्ट सिस्टीमला त्या पद्धतीनं, आता GS घुरेचा स्टडी पाहिलेला आहे आपण, इथं लुई डुमोनं वेगळ्या पद्धतीनं कास्टचा प्युअर इम्प्युअर या फॉर्ममध्ये, म्हणजे काय आहे जे शुद्ध आहे आणि काय आहे जे अशुद्ध आहे. मग जे अशुद्ध आहे तर अशा गोष्टी ह्या लोअर कास्टला लागू पडतील आणि काय शुद्ध आहे ते प्युरिटी सारख्या गोष्टी ते वरच्या कास्टला, जे अप्पर कास्ट आहेत त्यांना लागू पडत. तर अशा पद्धतीची जी बायनरी अपोजिट म्हणू 0 and 1 प्युअर इम्प्युअरच्या फॉर्ममधली स्टडी आहे, खूप इंटरेस्टिंग स्टडी आहे, हे सुद्धा या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. कास्ट सिस्टीमच्या संस्कृतायझेशन, पुन्हा हा कन्सेप्ट येतोय. इथं M.N. श्रीनिवासन यांचा कन्सेप्ट आहे. इथं अप्पर कास्टचे जे रिच्युअल्स असतील, जे सांस्कृतिक दृष्ट्या वेगवेगळे आचरणाच्या पद्धती असेल, तर मग खालच्या वर्गाला जर वर्ग सरकायचं असेल, मोबिलिटी करायची असेल, तर M.N. श्रीनिवास सांगतात की संस्कृतायझेशन जर तुम्ही केलं म्हणजे काय, जर एक मांस मच्छी खाणारा समाज आहे, एक समाज आहे, त्यामध्ये बहुतांश लोक मांस मच्छी खात असतील, नॉनव्हेज खात असतील, परंतु मग मला जर संस्कृताइज करायचं असेल तर मी माझं मोबिलिटी, वर गतिशीलता, माझं वर स्थान निर्माण व्हावं. तर बऱ्याच वेळा आपण बघताना बाया बोलताना म्हणतात आमच्या इकडं नॉनव्हेज जमणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मी माझी संस्कृती मागे सोडून मी अशा काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये वरच्या कास्टचे ॲडॅप्ट केले, स्वीकारले की ज्यामुळं माझी मोबिलिटी होईल. मग त्यांना असं वाटतं की मग पेहराव असेल, खानपानाच्या पद्धती असतील, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल, तर अशा कुठंतरी अप्पर कास्टच्या गोष्टी स्वीकारल्या जातात. याला M.N. श्रीनिवास यांनी संस्कृतायझेशनची टर्म दिली आहे, सेम वेस्टर्नायझेशनच्या टर्ममध्ये आहे. मग आता याचा कंटेम्पररी रिलेव्हन्स कुठं दिसणार, तर कास्ट बेस. आपण नेहमी म्हणतो की कास्ट गेलेली आहे, परंतु पेपरवर तुम्ही कधी पण जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की कास्ट बेस मॅट्रिमोनियल ॲप्स आजही आहे. आम्हाला या कास्टचा मुलगा, असा दिसणारा मुलगा हवा आहे. जर कास्ट सिस्टीम एलिमिनेट झाली आहे तर मग हे असे मुद्दे का येतात, का आजही मॉडर्न ॲप ही कास्टला प्रमोट करतंय. मग जर कास्टला ही जर प्रमोट करत असेल तर कास्ट हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. ॲपचा यूज करणं ही मॉडर्निटी, आधुनिकीकरण आहे, दोघांचं फ्युजन झालंय इंडियन सोसायटीमध्ये. मग असे मुद्दे आहेत. दलित मिडल क्लास आणि एंटरप्रिनरशिप, उद्योजकता वाढवण्यासाठी डिक्की सारख्या संस्था पण आहेत, जे बहुतांश वेळा स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया सारख्या स्कीम्स सुद्धा गव्हर्नमेंट लॉन्च करते. तर इकॉनॉमिक जर बेस सुधारला तर कुठं तरी यांचा जो दलित वर्ग आहे त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार कमी होऊ शकतं. या रिलेटेड मुद्दे आहेत की दलित वर्गांना कशा पद्धतीनं वर सरकण्यासाठी सिच्युएशन निर्माण करता येऊ शकते का, याचा संबंधीचा स्टडी. आता नुकताच फार हॉट टॉपिक आहे तो म्हणजे बिहार कास्ट सेन्सस आणि रिझर्वेशनच्या रिलेटेड डिबेट.
पॉलिटिकल मुद्दा जरी असला तरी समाजाला नेहमी ढवळून काढणारा इश्यू असतो रिझर्वेशन म्हणजे आरक्षणासंबंधीचा वाद. आणि सेन्सस जी की कास्ट बेसिसवर होईल, बिहारमध्ये झाली आणि आता ओव्हरऑल भारतामध्ये सुद्धा जी पुढचं सेन्सस होईल तेव्हा सुद्धा ते लागू करतील काय या दृष्टीनं डिबेट होत गेली होती. आणि त्याचाही अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये मोबिलिटीमध्ये कास्ट सिस्टीम याचं स्ट्रक्चर आणि त्याचं मोबिलिटी समजून घेण्यासाठी करणार आहोत. ठीक आहे. मग आता कास्ट आणि अनटचेबिलिटी रिफॉर्म हा चॅप्टर मोठा असणार. यामध्ये आपण बघितलेलं आहे की महत्त्वपूर्ण मुद्दे कोणकोणते आहेत, तर सामाजिक बहिष्कार, आर्थिक शोषण, धार्मिक प्रदूषण. ह्या मुद्दे तुम्हाला बहुतांश वेळा बहुतेक मूवीजमधून दिसल्या जातात. बी आर आंबेडकर यांचं सोशल रिफॉर्म किंवा ज्योतिबा फुले महाराष्ट्रातले जे समाजसुधारक आहेत यांनी यावर खूप महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. मग इथं दिसतंय की कास्ट सिस्टीममुळे कशा पद्धतीची स्थिती सामाजिक होती. मग ही आज दिसतंय का? नाही. तर मग कास्ट सिस्टीम आहे ती कम्प्लिटली एलिमिनेट झाली आहे की त्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत, मग कुठेतरी रिफॉर्म झालेले आहेत, समाजाचे रिफॉर्म्स गव्हर्नमेंटकडून झालेले आहेत. अनटचेबिलिटी जर असेल तर अस्पृश्यता आज पाडल्या जाते की नाही जात, कास्ट सिस्टीम काय आहे या संबंधीचा ओव्हरऑल स्टडी आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि आर्टिकल 15 जो आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये बघतो, जसं की मॉडर्न कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघतो की आज तशा पद्धतीचं जातीभेद करणं हे कायदेशीर गुन्हा आहे किंवा त्या रिलेटेड सुद्धा ॲक्ट असते, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट असेल. आणि बहुतांश जसं की एम्प्लॉयमेंटच्या रिलेटेड असतील किंवा मग तुम्हाला कुठं जर राहायला जायचं असेल तर गव्हर्नमेंटच्या स्ट्रिक्ट पॉलिसीज असतात की जात किंवा धर्म यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला नको की जेणेकरून अस्पृश्यता घालवल्या जाईल. मग आता महात्मा गांधी, बी आर आंबेडकर, आंद्रे बेते यांनी आपापल्या परीनं आपापल्या पर्स्पेक्टिव्हनं आपापल्या वैचारिक दृष्टिकोनातून मुद्दे मांडलेले आहेत. महात्मा गांधीचा मुद्दा नेहमी सांगितलेला आहे त्यांनी कास्ट सिस्टीम किंवा जो चातुर्वर्णीय व्यवस्था आहे यांना सपोर्ट केलेला आहे, परंतु मोरल रिफॉर्म गरजेचा आहे, चेंज ऑफ हार्ट गरजेचं आहे. परंतु जर सामाजिक ढाचा जर टिकून ठेवायचा असेल तर ती चातुर्वर्णीय व्यवस्था असणं गरजेचं आहे. मग जेही लोक काम करतात त्या कामाला जर पोल्युशन किंवा प्युरिटीच्या नजरेनं बघितलं नाही तर कुठंतरी हरिजन जे ते नेहमी म्हणायचे त्या हरिजनांची उन्नती इथून पॉसिबल होते असं सांगितलेलं महात्मा गांधींनी. बी आर आंबेडकर यांचं थोडं रॅडिकलिस्ट मत होतं त्यांचं, असं कारण त्यांनी जातीय भेद त्या काळी अनुभवला आणि लिगल स्ट्रक्चर आणि रिफॉर्म गरजेचे तर आहेच आणि सोबतच मेंटॅलिटीमधून कास्ट जर घालवायची असेल किंवा जर असर्शन ऑफ दलित्स करायचं असेल, ज्यांना जर उत्थान करायचं असतील तर कोण्या पद्धतीचं गोष्टी आपण करू शकतो, समाजामध्ये लागू पडू शकतो की जेणेकरून जातीचा समूळ नाशच होईल आणि सर्व मानव मग एका रूपाने रॅशनली ज्याचे स्किल ज्याप्रमाणे असतील त्या पद्धतीनं त्याला काम, त्या पद्धतीनं त्याला राहण्याची सोय, जातीचं किंवा जन्मतः असलेल्या जातीचं त्याशी देणं घेणं नसेल तर ती नष्ट करण्यासाठी बी आर आंबेडकर यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आंद्रे बेते यांचा पर्स्पेक्टिव्ह जी मी यावर पण बोललेला आहो की यांनी फ्युजन केलेलं आहे क्लास आणि कास्ट या दोन्ही गोष्टीचं. त्यांचं असं मत होतं की कास्टमध्ये मोबिलिटी पॉसिबल आहे आणि क्लास जे आहे, जे क्लास आहे, क्लास फॉर्मेशन म्हणजे क्लास हे नेहमी इकॉनॉमिक्स असतात, नेहमी लक्षात घ्या, ज्यांची सढळ परिस्थिती तिथून निर्माण झालेला असतो क्लास, इकॉनॉमिकल कन्सेप्ट जो की अर्थशास्त्रीय दृष्ट्या बघितला जाते. आणि कास्ट हा जन्माच्या रूपानं बघितला जाते. तुम्ही कोण्या कास्टमध्ये जन्मलं मग तुमचा व्यवसाय जो आहे तो कास्ट प्रमाणे आधी ठरवल्या जातं, परंतु आता जसं आपण म्हटलं की कास्टमध्ये बऱ्याच पद्धतीनं चेंजेस होत गेलेले आहे, अपवर्ड मोबिलिटी पॉसिबल झालेली आहे आणि समाजामध्ये एक सिक्युलर इन्व्हायरमेंट घटनेच्या रूपानं देण्याचा प्रयत्न नेहमी होत असतो आणि त्यामुळं गव्हर्नमेंट जॉब्स असतील आणि त्यांचं अपलिफ्टमेंटसाठी काही रिझर्वेशन सारख्या पॉलिसीज पण लागू केल्या जातात. पण आंद्रे बेतेंच्या मते की डॉमिनंट कास्ट असेल किंवा क्लास आणि कास्ट यांचं कुठं फ्युजन होतं का,
त्यांचं सांगितलेलं आहे, त्यांनी हायरार्की जी सांगितलेली आहे, जी रिच्युअलिस्टिक हायरार्की आहे, जी धार्मिक हायरार्की आहे, तीच बाकी वेळेत सुद्धा लागू पडते की मग पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह असेल किंवा मतदानाच्या टाईमला असेल, क्लास फॉर्मेशन इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह असेल, या दृष्टीनं इतरही जे खालच्या वर्गातले किंवा डाऊन ट्रोडन वर्गातले असतील त्यांचं कुठंतरी मोबिलायझेशन झालेलं आहे का, याचा फ्युजन करण्याचा प्रयत्न किंवा या थ्रू त्यांनी कास्ट समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिझर्वेशन सिस्टीम आपण बोललो ऑलरेडी, यावर कास्ट बेस्ड पॉलिटिकल मोबिलायझेशन यावर सुद्धा आपला आत्ताच उहापोह झाला. आणि व्हायलन्स आणि ॲट्रॉसिटीज जे आपण म्हटलेलं आहे की कास्ट रिलेटेड आजही समाजामध्ये होताना दिसतं, तर ते कुठेतरी कमी होऊ शकतं का किंवा त्यामध्ये रिफॉर्म्स काय गरजेचे आहेत या संबंधी समजून घेतलेलं आहे. बघूया आता जो पाचवा आणि या व्हिडिओचा लास्ट टॉपिक आहे, इट्स रिलेटेड विथ ट्रायबल कम्युनिटीज. आता ट्रायबल कम्युनिटी म्हणजे काय, तर आदिवासी समूह. आपण भारतामध्ये विविध आदिवासी वेगवेगळ्या, नॉर्थ ईस्टमधले आदिवासी वेगळे, त्यांचं कल्चर वेगळं, आणि मग मध्य भारतात असतील तर भिल्ल, कोरकू जे पण जमात असेल, जसं की आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर तिथले आदिवासी वेगळे, मध्य प्रांतातले आदिवासी वेगळे, साऊथमध्ये जे असतं तर इरुला कम्युनिटी बहुतेक आहेत, त्यामध्ये PVTG पर्टिक्युलर व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स किंवा मग शेड्यूल्ड ट्राईब म्हणून जे डिस्क्राईब केलेले आहेत असे जमाती, या जमातींचा अभ्यास या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. या चॅप्टरमध्ये नेमकं आहे काय, तर बघा सुरुवातीला फॉरेस्ट हे इम्पॉर्टंट रिसोर्स होतं इंग्रजांचं. तर फॉरेस्टमध्ये राहणारे कोण, आदिवासी. तर मग या आदिवाशांचा अभ्यास जर असेल तर आपल्याला त्यांच्या दृष्टीनं पॉलिसीज किंवा मग ते फॉरेस्ट वॅकेट करणं, मग तिथं प्लांटेशन करणं, ट्री प्लांटेशन असेल, अशासारख्या गोष्टी, आणि या सर्व गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीनं प्री ब्रिटिश इंडियामध्ये ट्रायबल सोसायटी आणि ब्रिटिश इंडिया आणि पोस्ट म्हणजे इंडिपेंडंट इंडियामध्ये भारतीय जी गव्हर्नमेंट आहे त्यांनी कोणकोणते अप्रोचेस घेतलेले आहेत. इथं वेरियर इल्विन यांचा आयसोलेटेड अप्रोच हा बऱ्याच वेळा क्रिटिसाइज होतो. GS घुरे सुद्धा क्रिटिसाइज याच अप्रोचला करतात. तर वेरियर इल्विन यांचा जो कन्सेप्ट आहे ते यांनी सांगितलेला आहे की आदिवाशांची संस्कृती वेगळी आहे, त्यांना टच न करणं म्हणजे त्यांची संस्कृती जर जपायची असेल तर त्यांना त्याच कंडिशनमध्ये राहू द्यावं लागेल. आयसोलेटेड एकांतवास, त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींची पूर्तता ते तिथून हजारो वर्षापासून करत आहेत. त्यांना डेव्हलपमेंटची किंवा आपण जी आपली कन्सेप्ट आहे डेव्हलपमेंटची तिथं तशा पद्धतीची गरज नाही असं इल्विन सांगतात. पण GS घुरे पुन्हा म्हणतात की ते बॅकवर्ड हिंदूज आहे, ट्रायबल लोकांना त्यांना बॅकवर्ड हिंदूज म्हटलेलं आहे, तर त्यांना समाजात एकरूप करणं गरजेचं आहे. या दृष्टीनं ट्रायबल पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. तर आता एक मूवी पण आलेला आहे, कांतारा मूवी आपण बघितला असणार. तर कांतारा मूवी जर तुम्ही जवळून बघितला तर या मूवीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की लँड राईट्स असतील किंवा इकोलॉजिकल बॅलन्स असेल, आपण बघितलेला आहे बहुतांश तो जो जमीनदार असतो त्या जमीनदाराला त्याची पूर्वापारची जमीन घ्यायची असते आणि मग ती रिलिजन सोबत कनेक्ट केलेला आहे इशू की ती जमीन का ट्रायबल लोकांच्या कामी असायला पाहिजे. आणि मग ते पंजुर्ली देव वगैरे तुम्ही बघितला असेल, खूप हिट झालेला मूवी आहे. काय आहे तर महत्त्वाचा पर्स्पेक्टिव्ह पुन्हा मी नेहमी सांगत आलेलो आहो की आपल्या अवतीभोवती समाजशास्त्राचा अभ्यास असतो, कुठं जावं लागत नाही. तुम्हाला जर ती पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला थिंकर्सबद्दल माहिती असेल तर ॲटोमॅटिक तुम्ही स्टडी करू शकता. मग लँड राईट्स, इकोलॉजिकल बॅलन्स, डेव्हलपमेंटच्या नावाखाली कुठं धरणं बांधणं असतील, कुठं विस्थापन होतं, तर या ट्रायबल लोकांचं जे विस्थापन झालेलं आहे यातून निर्माण झालेल्या स्टडी, ट्रायबल मुवमेंट्स यांचा स्टडी सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचं आहे. की पॉलिटिकल असर्शन आणि डिमांड फॉर रिकग्निशन. घनश्याम शहा म्हणतात की राजकीय प्रतिभा कुठेतरी अवेकनिंग झालेलं आहे. मग छत्तीसगड सारखा एरिया असो, झारखंड सारखा एरिया असो, त्यांचं वेगळं स्टेट म्हणून काय महत्त्व आहे, का म्हणून त्यांना वेगळं स्टेटहूड देण्यात आलेलं आहे आणि ट्रायबल विकासाशी ते का म्हणून लिंक आहेत मुद्दे. मग विस्थापनाचे मुद्दे जरी असतील, धरण बांधणं असणार, काही जरी असणार, तर त्यांच्या महत्त्वाच्या हॅबिटॅट, त्यांच्या वस्तू ज्या जागी ते राहतात त्या जागेवरून त्यांना उचलून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित केलं तर त्यांच्यावर काय इम्पॅक्ट होईल. बहुतांश
डेफिनेशनल प्रॉब्लेम आणि जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन याबद्दलही संदिग्धता नेहमी राहिलेली आहे. डेफिनेशन काय, शेड्यूल कास्टमध्ये कोणती कास्ट येते, कोणती ट्राईब येते शेड्यूल ट्राईबमध्ये आणि कोणती ट्राईब येत नाही, ST ज्याला म्हणतो शेड्यूल ट्राईब येते, PVTGs कोणते आहेत, तर काय पर्स्पेक्टिव्ह काय कॅरेक्टरिस्टिक आहे, PVTG काय पर्स्पेक्टिव्ह आहे की ज्याच्यावर, जसं की कास्ट असलं तर आपण लगेच ऑक्युपेशनल बेस सॅग्रिगेशन लगेच म्हणतो की यानं हे काम कार्य केलेलं असलेलं असणार तर हा या कास्टचा झाला. तर अशा पद्धतीनं यांचं ऑलरेडी कल्चरली प्रत्येक जागी ट्राईब वेगवेगळी आहे. मग ती किती मागास आहे, ट्राईब नेमकी काय आहे, त्यांची डेफिनेशन काय आहे आणि त्या रिलेटेड प्रॉब्लेम झालेले. जॉग्राफी भौगोलिक वितरण सुद्धा वेगवेगळं झालेलं आहे. भौगोलिक वितरणामध्येही कोण्या प्रदेशात आहेत, कोण्या प्रदेशात ते विस्थापित होत आहेत, त्यांचे कनेक्शन्स बऱ्याच वेळा आपण बघितलेलं असेल. हा मुद्दा तर फार महत्त्वाचा आहे. नॉर्थ ईस्टमध्ये जे मणिपूरचे आदिवासी असतील किंवा मग नागा कम्युनिटी असतील तर ग्रेटर नागालँडची जेव्हा मागणी होते तेव्हा मिझोरम जो नागालँडचा पोर्शन आजूबाजूचे जे स्टेट आहे आणि इव्हन जो ब्रह्मदेश आहे किंवा जो बाजूचा जो एरिया आहे म्यानमारचा त्याही देशामधल्या बहुतांश भागाला मागण्याचा म्हणजे काय आहे यांचा जॉग्राफिकल स्प्रेड हा जो झालेला आहे याबद्दलही शाशंकता निर्माण होते. यांना डिफाईन कसं करायचं, एक आहे कुठं नेमकं, हे कुठं होतात, राहतात कुठं. आणि कॉलोनियल पॉलिसीज आपण बघितलं, एक्सप्लॉयटेटिव्ह पॉलिसीज होत्या. त्यांनी जबरदस्तीने त्यांच्यावर ते कल्चर जे मॉडर्निटीचं कल्चर आहे ते लादण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो आणि त्यामुळं मुवमेंट्स, ट्रायबल मुवमेंट्स कशा निर्माण झाल्या या संबंधीचाही आपण अभ्यास या सोशिओलॉजीमध्ये ओव्हरऑल करणार आहोत. तर आता एक कंटेम्पररी रिलेव्हन्स आपण नेहमी बघितलेला आहे. तर कंटेम्पररी रिलेव्हन्स मणिपूर कॉन्फ्लिक्ट आता खूप मोठा झाला होता. मणिपूर कॉन्फ्लिक्टमध्ये बघितलेलं आहे की व्हॅलीमध्ये राहणारी एक ट्राईब होती नागा कम्युनिटी, बाजूला जी पर्वतावर राहणारी कम्युनिटी, यांमध्ये झालेले क्लॅशेस आणि त्या क्लॅशेसमुळं मणिपूर इथनिक कॉन्फ्लिक्ट वांशिक संघर्ष कसा उद्भवला या रिलेटेड क्वेश्चन्स असू शकतात. फॉरेस्ट राईट ॲक्ट नेहमी गरजेचे आहे. वन हक्क संरक्षण कायदा जो लागू होतो तो वन हक्क कशा पद्धतीनं लोकांना, तिथं असणाऱ्या लोकांना मदत प्रोव्हाइड करते किंवा राईट त्यांचे कोणकोणते असतात, ते कुठं राहू शकतात, रिझर्व्ह फॉरेस्टचा एरिया कोणता असतो आणि कोणते आदिवासी त्यांच्या जमिनी, त्यांचे जे पट्टे असतात, लँड होल्डिंग असतात, त्यामध्ये कुठं ते शेती करू शकतात. आजही डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम असतो. मग दाजगुवासारखी स्कीम येते किंवा मग ओव्हरऑल त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी कुठं डॉक्युमेंटेशन त्यांचं व्हायला हवं या दृष्टीने प्रयत्न केला जाते. मायनिंग आणि डॅम्स आपण बघितलेल्या कोळशाच्या खाणीमध्ये कार्य करणारे आणि त्यातून होणारे त्यांचं शोषण, ट्रायबल कम्युनिटी मॅक्झिमम असते. टेसासारखे ॲक्ट असतील तर इथं सेल्फ गव्हर्नमेंटच्या रिलेटेड त्यांची डिबेट चाललेली असते. या सर्व मुद्द्यांना आपण सोशिओलॉजी पेपर 2 मध्ये स्टडी करणार आहोत. हे झालेले पहिले 5 टॉपिक. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढले 5 टॉपिक घेणार आहोत. इवन मी तुम्हाला सिलेबस ॲज इट इज न सांगता त्यामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे याचाही विस्तृत स्टडी करतोय. म्हणून लक्षात घ्या, हे जर मुद्दे लिंक झाले, हेच सोशिओलॉजी, हेच समाजशास्त्र आपल्याला पेपरमध्ये पण लिहायचं आहे आणि यालाच मार्क मिळणार आहेत. कुठेतरी कंटेम्पररी मुद्दे लिंक करतोय, कुठेतरी जुनामध्ये काय सामाजिक व्यवस्था होती आणि काय सामाजिक व्यवस्था राहणार यांचा अभ्यास आपण कुठेतरी करताना दिसतोय. तर बघूया आता याच्या पुढे पण आपण याचं अंडरस्टँडिंग करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. तर हा झाला पार्ट 1 आणि लक्षात घ्या आपली बॅच या रिलेटेड स्टार्ट होत आहे 20 नोव्हेंबरला. तुम्हाला असेच मुद्दे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह वेनं समजून घ्यायचे असतील की खरंच समाजशास्त्र नेमकं आहे काय, पुस्तकी भाषेच्या पलीकडे जाऊन पण UPSC MPSCच्या सिलेबसला रिलेव्हंट राहून ते स्ट्रक्चर समजून घेणं, ते अंडरस्टँड करणं, बेसिक कन्सेप्ट समजून घेणं, डेफिनेशन्स कशा द्यायच्या, ते सर्व आपण हळूहळू बघत जाणार आहोत. भेटूया याच व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये जिथं आपण यानंतरचे चॅप्टर्स डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.